नमस्कार, मी शिवानंद सुभाष स्वामी, पर्यवेक्षक श्री देशी केंद्र विद्यालय लातूर। या विद्यालयामध्ये आम्ही लातूर पॅटर्न कसा घडवला आणि याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल या बाबतीमध्ये मी आपल्याला दोन शब्द सांगू इच्छितो। यामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता साधारणतः 20 दिवसाचा कालावधी राहिला, तर या 20 दिवसांमध्ये आपण तयारी कशी करावी यासाठी गणिताची प्रश्नपत्रिका भाग 1, 2 आणि साठी सारखीच आहे। तर भाग 1 मध्ये किंवा 2 मध्ये प्रश्न पहिला ए मध्ये जो MCQ टाईपचा क्वेश्चन आहे, तर त्याच्यामध्ये अल्फाबेट लिहिणं आवश्यक आहे। ABCD याच्यापैकी अल्फाबेट लिहिणं आवश्यक आहे। दुसरं उत्तर लिहिलं तर त्याला मार्क मिळणार नाही। त्यानंतर प्रश्न पहिला बी मध्ये तोही कंपल्सरीचा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये ऑर नसल्यामुळे त्याच्यातले 4ही बीट सोडविणं आवश्यक आहे। प्रश्न दुसरा ए मध्ये तो ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन आहे, म्हणून त्या ठिकाणी त्या प्रश्नामध्ये आपण बॉक्स करणं, चौकट करणं आवश्यक आहे। चौकट नाही केला तर आपले तिथेही मार्क जाऊ शकतात, म्हणून तिथं लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा बी मध्ये साधारणतः त्यामध्ये आपल्याला दिलेल्या प्रश्नापैकी 4 प्रश्न सोडवायचे, 2-2 मार्काला एक प्रश्न त्या ठिकाणी उपप्रश्न असतो, तर ते आपल्याला तिथं ऑर आहे त्या पद्धतीने सोडवायचं आहे। प्रश्न तिसरा ए मध्ये तिथेही तो ऍक्टिव्हिटीचा प्रश्न आहे, साधारणतः 6 बॉक्स त्यामध्ये असतात, तर 6च्या 6 बॉक्स मधल्या किमती पूर्ण ऍक्टिव्हिटी पूर्ण लिहून ते लिहिणं आवश्यक आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा बी मध्ये तिथेही आपल्याला ऑर मध्ये संधी आहे, ऑर मध्ये चान्स आहे, परंतु त्याच्यापैकी आपल्याला 2 प्रश्न सोडवले पाहिजेत, तेही काळजीपूर्वक सोडवले पाहिजेत। राहिला प्रश्न तो म्हणजे प्रश्न चौथा, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आउट ऑफ बुकचे क्वेश्चन्स असतात आणि त्याची एक विशेष तयारी आपल्याला करावी लागते। तर याच्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना आम्ही हे कसे सोडवावेत अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो। तर या बाबतीमध्ये साधारणतः आपण आव्हानात्मक प्रश्न जे आहेत, जे की जास्तीत जास्त अवघड वाटणारे जे प्रश्न आहेत किंवा विशेष त्याची एक तयारी करण्यासाठी आपण इतर काही पुस्तकांचा वापर करून आपण तसे प्रश्न निर्माण करून त्याची विशेष तयारी करणं आवश्यक आहे। त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे, 5व्या प्रश्नामध्ये मात्र तो ओपन एंडेडचा क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये मुक्त उत्तरे वेगवेगळे उत्तर येऊ शकतात, तर तोही काळजीपूर्वक सोडवला पाहिजे। त्याच्यामध्ये सुद्धा 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा असतो, तिथेही ऑरला चान्स आहे। ही सगळी प्रश्नपत्रिका आपल्याला सोपी वाटण्यासाठी किंवा एक वेळेमध्ये सोडविण्यासाठी आत्ताच आपण या राहिलेल्या कालावधीमध्ये अगदी टाइम लावून ती प्रश्नपत्रिका सोडवली पाहिजे। अगदी पहिल्या प्रश्नाला किती वेळ द्यावा, दुसऱ्याला किती, तिसऱ्याला किती, हे या पद्धतीने आपण एक टाइम टेबल ठरवावं आणि घड्याळ लावून ती प्रश्नपत्रिका आपण सोडवावी। 1-2 मिनिटाचा टाइम इकडं तिकडं फ्लेक्झिबल आपल्याला ठेवून ते करता येतं। दुसरं, याच्यामध्ये जर विशेष मुद्दे आपण पाहिले तर भाग 1 मध्ये विशेषतः प्रोबॅबिलिटीचा भाग आणि आलेखाचा भाग जो आहे की आलेखाच्या भागामध्ये आपले मार्क्स तिथं कटू शकतात। विशेषतः या गोष्टीकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आलेखाच्या प्रश्नामध्ये आपण वरच्या बाजूला प्रमाण लिहिलं पाहिजे। त्यानंतर त्याची एक सारणी जी तयार करतो आपण दिलेल्या समीकरणाची, त्या सारणीसाठी अर्धा मार्क आहे। आणि आलेख पेपरवरती आपण पेनने काहीही लिहायचं नाही, पूर्णपणे पेन्सिलचाच वापर, सिस्पेन्सिलचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे। आणि ते दिलेले जे 2 आलेख आहेत ते एकमेकांना जिथं छेदतात त्याचं सोल्युशन हे त्या ठिकाणी छेदनबिंदूचे निर्देशक लिहिणं आवश्यक आहे। हे जर आपण पूर्ण लिहिलं तर आपल्याला आलेखाचे पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळतात। इकडं त्याच पद्धतीने आपण जर सेकंड पार्ट मध्ये पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनचा जो भाग आहे, भौमितिक रचना, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही फार डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याचा भाग नाही, अगदी पेन्सिल वर्क सगळं आहे। जर आपण बरोबर एक कच्ची आकृती आणि पक्की आकृती जर बरोबर काढली तर तिथेही आपले पूर्ण मार्क्स मिळू शकतात। हे या पद्धतीने आपण मार्क्स घ्यायचे। दुसरा एक भाग त्याच्यातला महत्त्वाचा असा की जे शाब्दिक उदाहरणं आपल्याला विचारले जातात, ते शाब्दिक उदाहरणं आपण लिहून सोडवून झाल्यानंतर शेवटी एका ओळीमध्ये त्याचं उत्तर आपण एका वाक्यात लिहिलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याच्यासाठी एक अर्धा मार्क दिलेला असतो, म्हणजे त्या प्रश्नाच्या उत्तराचे आपल्याला पूर्ण मार्क्स मिळू शकतात। अशा पद्धतीची जर रचना आपली असेल तर आपल्याला पूर्ण आपल्या गणिताच्या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात आणि मग आपली तयारी चांगल्या पद्धतीने होऊ शकते। तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी तयारी करावी, यासाठी आपल्याला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।